शिवाजी कोट आणि काही जागा आहे त्याबद्दल आपण बोलत होतो, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रॉपर्टी आहेत आणि तुमची काहीतरी त्याच्याबरोबर पण चालू आहे शासकीय यंत्रणांबरोबर. कुठल्याही देशामध्ये तुम्हाला एमबीसी निर्माण करायची असेल तर ते देश तुम्हाला स्वतः जागा देतं. पाकिस्तानमधली जी अवस्था होती ती थोडीशी वेगळी आहे. तर 50ला जेव्हा त्यांनी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही लँड परचेस करा इथे, तुम्ही तुमचं उभारा. मग आपण या 6 लँड्स आपण कराचीमध्ये घेतल्या. मधल्या पिरियडमध्ये काय झालं की रावळपिंडीला त्यांनी इस्लामाबादला त्यांनी राजधानी शिफ्ट केली. या सगळ्या जागा ओस पडल्या. शिवाजी कोट मागण्याचं कारण असं की ते महाराजांचं नाव आहे, मराठीची अस्मिता. महाराज म्हणजे आमचं म्हणजे दैवतच आहे आणि महाराजांच्या नावाने जर तिथे आहे तर तीच जागा तिथल्या महाराष्ट्र मंडळाला का मिळू नये. आपल्याकडे जगभरात महाराष्ट्र मंडळ आहे, पण पाकिस्तानमध्ये महाराष्ट्र पंचायत आहे, जे न्यायनिवाडे करतं, जे लग्नांमध्ये मदत करतं, सगळ्या विधीमध्ये सगळे मराठी एकत्र येतात. तर आमचं असं म्हणणं की त्यांच्या ट्रस्टी जे आहेत त्यांच्या हवाली जर तो तुम्ही हॉल केला, तुम्ही जसं आपल्याकडे लीजवर वगैरे करतो 99 वर्षाचा करार वगैरे तसं करा, काही नाममात्र फी त्यांच्याकडनं घ्या. पण त्यांना कार्यक्रम करताना अडचणी जातात आणि गरीब लोक मराठी आहेत ज्यांच्या लग्नाचे प्रॉब्लेम्स असतात, हॉल मिळत नाही, तर मग हे सगळ्या लोकांना नाही जमत. तर मग त्यांना एक प्रकारे हॉल मिळाला. आणि आमचं असं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय त्यांचं चारित्र्य आहे, त्यांच्या सगळ्या चरित्राचा एक छान असा संग्रह तिथं बैल महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल करता येईल, आपलं संत वाङ्मय ठेवता येईल. इतक्या कला आहेत. आपली गवळण काय आहे, आपली लावणी काय, इथपासून आपला पोवाडा काय, आपला अभंग काय, तर याचं तिथे करा. आम्ही करू मदत त्यांना. आणि मी नाही, माझ्यासारखे तुमच्यासारखे महाराष्ट्रात शेकडो लोक आहेत जे म्हणतील की चला आम्ही मदत करायला तयार आहे भाषेसाठी. तर आणि आता तर अभिजातही झाली भाषा, तर त्या दृष्टीने मी ते मागितलेलं आहे.